तुम्ही जे शब्द मला वापरले ना, अक्षरशः माझ्या अंगाला काटा आला. कारण लक्ष्मीचं मित्रांनो, सुमितचं आपण मागे सर्व बाईट घेतलीच, पण आज देव कुठल्याही रूपात येतो. आज कधी देव रूपात येईल सांगता येत नाही. तशी आज एक खरोखर लक्ष्मी म्हणून आज सुमितच्या घराला लागली आणि आज करजुवाचं रान करून आजकाल जी सक्सेसफुल ऑपरेशन झालं. तर ताई, तुमचं मनापासून धन्यवाद. तुमचा आशीर्वाद घेणं खूप गरजेचं आहे की एक गोर कुटुंबातला तुम्ही मुलगा काल सक्सेसफुल करून दाखवला, तुमची हिमती दाखवला, तुम्ही जे संघर्ष केला तुमच्या याला करायला पहिला सलाम करतो. ताई, आता सिच्युएशन कशी आहे? आता किती खर्च झाला आणि इथून पुढे खर्च किती लागणार आहे? नमस्कार, पहिले सर्वांना नमस्कार. म्हणजे आता बघा, देवांची जो अनलेस अँड अंटिल देव आपल्या पाठीशी उभे राहत नाहीत तर कुठलंच कार्य सक्सेसफुल होत नाही. तर आता फक्त देव नाही, माझे सगळे जे काय सोबती होते, सुमितचे क्लबचे सर्व जे काही दादा लोक, त्याचे आई वडील, ह्यांनी मला जी ताकद दिली त्याच्यामुळे मी करू शकले. आता सुरुवातीला सांगायचं तर ज्या दिवस ही घटना घडली आम्हाला समजलं, जे सुमितला म्हणजे जे अतिशय सुमित ज्यांचं जास्त बॉन्डिंग होतं ते म्हणजे माझे हस्बंड, माझे नितीन पावशे. तर त्यांच्या सपोर्टमुळेच खरं तर मी हे करू शकली. आणि त्यांना जेव्हा समजलं की सुमितचा असा अपघात झालाय, तेव्हा ते तुळजापूरला होते. तर तिथून ते निघाले, एकदम फास्ट निघाले आणि ते पोहोचले हॉस्पिटलला आल्यावरती त्यांनी बघितलं की सुमितची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे आणि MGMला त्याला असंच स्ट्रेचरवरती पडून होता तो. त्याच्यावरती काही असे म्हणजे प्रथम उपचार केले असतील, पण सुरुवात काहीच डिसिजन वगैरे काहीच घेण्यासारखं नव्हतं. आणि त्याच्या आई वडिलांना पण इतकी काही माहिती नव्हती, तर पुढे काय करायचं तेही कन्फ्युज होते. मग ह्यांनी त्याला ऍडमिशन वगैरे करून दिला. मग त्याचं जे काही त्याची स्थिती होती, जे क्रिटिकल होता तो, त्या हिशोबाने त्याला ICU मध्ये ऍडमिट करण्यात आला. तो दिवस गेला. त्या दिवशी मी तिकडे पोहोचले नाही, कारण हे पण नव्हते, मला न्यायला कोण नव्हतं तिकडे. दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा तिथे गेलो तर मी त्याला प्रत्यक्ष जेव्हा भेटली तेव्हा तो एकदम प्रॉपर बोलत होता. फक्त त्याच्या बॉडीला मुवमेंट्स काहीच नव्हते आणि टच असं केलं तरी त्याला ते फील होत नव्हतं. तर तेव्हा मग मी त्याला विचारलं की सुमित कसं काय झालं वगैरे. त्यांनी मला पूर्ण स्टोरी सांगितली की कसं पडलो वगैरे, काय झालं, कसा त्रास झाला. आणि येतानाही त्याला म्हणजे तो तिथून जेव्हा त्याला त्याच्या मित्र जे होते त्याच्यासोबत जे होते त्यांनी त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये पहिले नेलं, सिव्हिल जे अलिबागचं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिकडे पहिले नेलं. तर तिथून त्याला सांगण्यात आलं की तुम्ही अजून मोठ्या हॉस्पिटलमध्ये पुढे शिफ्ट करा, कारण त्याची कंडिशन खूप खराब आहे. आणि त्याच्यामध्ये तो सगळं सांगत होता, ते डिटेल्स त्याने मला दिली. तर आम्ही म्हटलं की आता चला इथे त्याची ट्रीटमेंट होईल. तर या आशेमध्ये एक दिवस तो पूर्ण गेला. मी तिथे थांबले तिथे दिवसभर. पुन्हा दुसऱ्या दिवशी आलो, पण डॉक्टर्स प्रॉपर इंटरॅक्ट करत नव्हते. म्हणजे काउन्सिलिंग होत होतं, पण दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळच्या टायमाला काउन्सिलिंग व्हायचे, डॉक्टर्स यायचे, ह्यांना सांगायचे, तेव्हा कोणी असं जाणकार व्यक्ती नव्हती की ज्याला ते त्यांच्या म्हणजे जे मेडिकल लँग्वेजमध्ये जे काही सांगत होते ते असं अपडेट असं पूर्ण भेटत नव्हतं की एक्झॅक्टली त्याला झालं काय. फक्त मार लागले कॉडला एवढंच समजत होतं. मित्रांनो, आज आत्ताच व्हिडिओ कॉल आलाय. ताई बघू शकता, आज माझी हे प्रेम आहे हे मित्रांनो बघू शकता. ही प्रेम आता सुमितचा व्हिडिओ कॉल चालू आहे. ही सर्व आहे ताईंच्या आशीर्वादामुळं. आज सर्व बघू शकता, म्हणजे आज म्हणजे ही सर्व प्रेम ना या ताईंच्या आशीर्वादामुळं, सर्व टीममुळं, असं सगळ्या महाराष्ट्रामुळं हे आपल्याला बघायला मिळतंय. म्हणजे आज कोणतीही गोष्ट असते ना, तिथून पुढे काय झालं? तर तिथून पुढे मी मग माझं जे काय माझ्या ओळखी होत्या किंवा म्हणजे जे डॉक्टर्स मोठे डॉक्टर्स असे ओळखी होत्या, तर त्यांच्याकडे मी अप्रोच केले. त्याचे म्हणजे रिपोर्ट्स हवेत अशी डिमांड केली मी हॉस्पिटलमधून. जे काही तुम्ही ट्रीटमेंट केली त्याची समरी हवी आहे, कारण कळत नव्हतं काय. आणि ह्यांना म्हणजे घरच्यांना वगैरे असं कोणी तिकडे असं दाद नव्हतं देत प्रॉपरली. तर मी जसं प्रेशर टाकला तसं मला सगळ्या गोष्टी अपडेट्स मिळाल्या आणि मग मी त्याच्यावरती वर्क करायला सुरू. आणि तिसरा दिवस उलटल्यानंतर आम्ही घरी आलो. त्या रात्री आम्ही काहीतरी 9-9:30 मी घरी आली. आणि 1-2 तासांनी म्हणजे पनवेल पासून इकडे घरी येणं फार म्हणजे डिस्टन्सच आहे, तो काय शॉर्ट डिस्टन्स नाहीये. तर आम्ही घरी आल्यानंतर हे यांच्या कामासाठी ऑफिसमध्ये गेले आणि थोड्या वेळात 9-9:30 मला पुन्हा दादाचा फोन आला की सुमित एकदम सिरियस झालाय, तर त्याला
व्हेंटिलेटरवर ठेवणार आहेत ते. माझ्याकडून एक कन्सर्न लेटर साईन करून घेतलंय. सुमित व्हेंटिलेटरवरती गेला हे म्हणजे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे दादा मला समजलंच नाही की आता काय करावं. मी विचार न केला ह्यांना, म्हणजे विचार न करता ह्यांना बोलवलं आणि निघालो आम्ही लगेच. आम्ही गेल्यावरती मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आतमध्ये ICUचे जे इंचार्ज आहे त्यांना सगळं असं विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितलं की असं असं त्याला झालंय, BP त्याचा डाऊन झालाय, सॅच्युरेशन लेवल वगैरे सगळं त्यांनी डिटेल्समध्ये सांगितलं. म्हटलं ठीक आहे चालेल. पण मग इतकी भीती होती की त्यांनी सांगितलं की 90% वाचेल का नाही आम्ही सांगू नाही शकत. त्याच रात्री त्यांनी सांगितलं. आणि मग ह्यांना घरच्यांना समजवायचं, ते सगळं हे करायचं, ते मला एकटीला एवढा भयंकर लोड होता की मला स्वतःला समजत नव्हतं काय करू आणि काय नाही. तर आमचं फक्त एकच राहिलं की आता वेट अँड वॉचची भूमिका करायची की हा व्हेंटिलेटरमधून बाहेर कसा येतो. मग ती रात्र गेली. 2:30-3 वाजता घरी आलो. पुन्हा सकाळी गेलो उठून. म्हणजे माझा रुटीन झाला तो. सकाळी उठायचं, पोरांचं टिफिन वगैरे करायचं, निघून जायचं आणि पुन्हा रात्री यायचं. आणि मी जर नाही गेली ना तर हे लोकांना भीती वाटायची की काय करू आम्ही, कोणाला विचारू. कोणीच नव्हतं तिथे त्यावेळेस. आणि जे काही त्याचे म्हणजे समजा जे दादा वगैरे होते हे सगळेजण त्याचे कबड्डीचे वगैरे, तर ते फोनवर विचारपूस करायचे, भेटून वगैरे जायचे. पण तिथे डीप मध्ये त्यांच्यासोबत असं बोलायला कोणी जायचंच नाही, कारण डॉक्टर्स तेवढे रिस्पॉन्स पण नव्हते देत प्रॉपर. बरोबर. मग तिथून एक 11 दिवस झाल्यानंतर तो व्हेंटिलेटरवरतून आला. 3 दिवसांनी तो आला. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की परत आम्ही त्याला काय ते BPचा प्रॉब्लेम आहे, ते नोराईडवरती ठेवलेलं. मग ते कमी झाल्यावरती असं स्टेप बाय स्टेप ते सगळ्या गोष्टी सांगत गेले. जसं मी प्रेशर टाकलं, मी ते जे डायरेक्टर आहेत त्यांच्याकडे आपण बघा सोर्स लावल्याशिवाय कुठल्याच गोष्टी आपल्याला कोणी उभं पण नाही करत तिकडे. ते सगळे केल्यानंतर मला तिथून त्यांनी रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली. आणि मग मी अपडेट घेत राहिली आणि तोच अपडेट मी माझे बाहेर मेडिकलची टीम आहे त्यांना विचारतच पुढे करत राहिली. कारण मला माहिती होतं की आपल्याला नॉलेज आहे पण लिमिटेड आहे. आपण जोपर्यंत कोणाचं असं मेडिकलचे आहेत त्यांचं जर आपण घेत नाही, ऍडवाइस घेत नाही, ओपिनियन घेत नाही, आपण पुढे काही स्वतःहून करू शकत नाही. मग हे असंच करता करता 11 दिवस आले. म्हणजे 11वा दिवस आला आणि त्यांच्या युनिटने आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की ह्याची आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही. हा वाचेल का नाही सांगू शकत नाही. तुम्ही याला घरी घेऊन जा किंवा तुम्हाला सेल्फ केअर करावं लागेल. तिकडे इतकं म्हणजे आम्हाला पाहिजे तसं असं त्यांनी आम्हाला बोलतो ना आपण की डॉक्टर्स आपण देव मानतो, पण डॉक्टर लोकांनी पण असं डायरेक्ट बोलू नाही शकत मम्मी पप्पांना पण की तुमचा पोरगा जगेल का नाही. इतक्या वाईट शब्दामध्ये त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलंय. मग मी सांगितलं की आता तुम्ही काय करताय ते सांगा. त्यांना घेऊन बसली मी, त्याच्या घरच्यांना वगैरे. आणि जेव्हा त्यांना म्हणजे घेऊन बसली तर ते बोलले की आता आम्हालाच समजत नाही, कारण परिस्थिती एवढी गंभीर होती की ह्यांच्याकडे असं म्हणजे फायनान्शियल सोर्स नाही की कुठे जाऊन पुढे आपल्या मुलाला स्वतःहून घेऊन जातील म्हणून. मग हे आम्ही सगळं माझ्या मिस्टरांना मी बसली एक रात. म्हणजे खरं तर सांगू, ज्या दिवशी आम्हाला सांगितलं डॉक्टरांनी की त्याची गॅरंटी नाही, त्या रात्री आम्ही जसं घरी आलो हे एवढे रडले भयंकर. म्हणजे त्यांचे वडील गेल्यानंतर, माझे वडील गेल्यानंतर कोणासाठी रडले असतील ते सुमितसाठी. आणि त्यांना रडताना बघून मला इतकं वाईट वाटलं की नाही, माझा नवरा जर कोणासाठी रडतंय ना तर मला त्याला कसंही करून जगवायचं, हेच माझ्या डोक्यात होतं. मला दुसरं काहीच अपेक्षा नव्हती किंवा कोणाचं मला म्हणजे मॉरल सपोर्ट सगळे देत होते, पण बाकी मला कोणाचाच सपोर्ट नव्हता. मी स्पष्ट शब्दात सांगते की मला डॉक्टरांनी पण तेव्हा असं पाहिजे तसा सपोर्ट दिला नाही तिकडच्या. मग डिसिजन घेतला. मग मी यांना बोलले की मी सुमितला, जेव्हा सुमित व्हेंटिलेटरवरून आला, मी सुमितला विचारलं सुमित काय करायचं. तो ताई इकडे लक्ष देत नाही, मला इकडून काढ. मग जेव्हा स्वतःहून पेशंट सांगतोय तर याचा अर्थ की खरोखर त्याला गरज आहे जगायची आणि इथे त्याला म्हणजे जगण्यासाठी जे म्हणजे सहायता लागते, पण जी मदत लागते ती त्याला मिळत नव्हती. मग नंतर मी यांना बोलले की चल आता काहीतरी आपल्यालाच हातपाय हलवायला लागतील, आपण घेऊया डिसिजन. मग ह्याच्या पप्पांना वगैरे सगळ्यांना विचारून मग मी बोलली बाबा तुम्ही काय ठरवताय मला माहिती नाही, पण मी याला हिंदुजाला घेऊन जाते. कारण मला एकच दिसत होतं की जर याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेणार तर अजून चांगले डॉक्टर्स आपल्याला चांगला सपोर्ट करतील आणि होईल पुढे काहीतरी. ह्या आशेने माझी म्हणजे असं नाही का स्टेप बाय स्टेप मी करत गेली. वेळ गेला माझा, कारण मला डिसिजन एकटीला घ्यायचं होतं आणि ह्यांचा सपोर्ट जोपर्यंत भेटत नाही किंवा मला माझ्या डिसिजनला जोपर्यंत होला हो करत नाही तर मला तर हे करणंच होतं. तर मी तो वेळ घेतला आणि मग मी हिंदुजाला नेले. तिथे पण ते झाला, तो प्रवास पण संपला. तो पण प्रवास सांगितलं तर बराच मोठा आहे. ते काय म्हणजे 10-15 दिवस एवढे इझिली नाही गेले. एक दिवस आम्ही बोलतो ना आपण ते मरत होतो असं समजा झालं. आणि तिथून मग
जेव्हा तिकडे पण उत्तर असंच मिळालं की ह्याचं ऑपरेशन करू, पण त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय नसणार आहे ऑपरेशन करून पण, तर त्याचा कॉर्ड रिपेअर होईल की नाही, जगात त्या कॉर्ड रिपेअर करायला पर्याय नाहीये असं डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं तर संपला. असं वाटलं की आता काहीच नाही करू शकत मी. माझं नाही का आपण बोलतो की मोठ्या हॉस्पिटलमध्ये ना तर एक भले पैसा जातो पण एक डॉक्टर्सची अवेलेबिलिटी असते आणि डॉक्टर आपल्याला सांगतात की ह्या गोष्टीला सोल्युशन आहे. पण मेडिकली पण जर डॉक्टर असे बोलायला लागले की ह्याला काय पर्याय नाहीये, तर मग मला अजून खूप विचार करावा लागला. मी घरी यायची जेवढ्या वेळ 1-2 तास आपण नाही का घरी आल्यावरती फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे झालं की मी मोबाईल स्क्रोल करत राहायची, युट्यूबला म्हणजे गुगलला सर्च करत राहायची की काहीतरी असेल. जर माणूस चंद्रावर पोहोचू शकतो तर काहीतरी पर्याय असेलच ना दादा. भले पैसा जाईल पण ह्याला सबस्टिट्यूट पैसा तर आता आम्ही जेव्हा हे सगळं डिसिजन घेतलं तेव्हा मी या सगळ्यांना बोलवलं. त्याचे जे हे सगळे दादा आले, दादा निलेश दादा, आकाश भाऊ, हे सगळ्यांना बोलवलं, घरच्यांना बोलवलं आणि मी सांगितलं की बघा एक असे डॉक्टर मला भेटलेत आणि लकीली ते मला गुगल सर्च करताना त्यांची माहिती भेटली. मग इंस्टाग्राम फीडवरती असं स्वामींचे वगैरे व्हिडिओ मी बघत असते, कारण आपण म्हणजे धार्मिक आहोत आम्ही पहिल्यापासून. तर मला हे सर्व देवांचं बघत असताना ना असं मी देवाला एकच फक्त विनवणी केली की काहीतरी मार्ग दे, मला बाकी काहीच माहिती नाही. आणि जस्ट 9-9:30 वाजता रात्री 8 वाजता घरी आली, 9-9:30 वाजता फीडमध्ये त्या डॉक्टरांची व्हिडिओ आली आणि कुठल्याही म्हणजे क्षणाचा विलंब न करता मी त्यांना कॉल केला. आणि कॉल केल्यावर तुम्ही सांगितलं की मला मी रिपोर्ट सेंड कर, म्हणजे ते मला बोलले रिपोर्ट सेंड करा आणि आम्ही बघतो. मग त्यांनी लगेच रिपोर्ट्स बघितले, दुसऱ्या दिवसाची अपॉइंटमेंट दिली. त्यांना भेटायला गेलो भायखळ्याला, त्याच्या बहिणीला मी नेलं सोबत, कारण आईवडील हॉस्पिटलमध्ये होते. तर बरं घरचं कोणतरी पाहिजे, मी जाणार आणि मी बोलणार त्याच्यात फरक आहे. मग एक सेफर साईड म्हणून मी तिला घेऊन गेली. तिकडे गेल्यानंतर त्यांनी पॉझिटिव्ह म्हणजे 50-50 चान्सेस दिले की आम्ही हे केलंय आणि महाराष्ट्रामध्ये 2 केसेस आतापर्यंत सक्सेसफुल आहेत ज्या त्यांनी केल्यात. त्याच्यामध्ये इंडियामध्ये ऑल ओव्हर तर त्यांनी केलंच आहे, आउट ऑफ इंडियाला पण केलंय त्यांनी. मग ते सगळं हे झालं, मग ते आता कसं करायचं की एवढा खर्च सांगितलाय तो कसा करायचा. तेव्हा या सर्वांना मी बोलवलं माझ्या ऑफिसमध्ये आणि सगळ्यांना विचारलं बाबा ही स्टेप घ्यायची का नाही घ्यायची ते पण सांगा. कारण कसं आहे दादा बघा आपण करू पण त्याला सक्सेस भेटेल नाही भेटेल तर ते पण एक भीती होती मनामध्ये. कारण बघा चांगलं बोलणारे ना खूप कमी असतात पण वाईट बोलणारे खूप असतात. तर मला असं नाही की माझ्या नवऱ्याला आणि मला ना कुठला डाग नव्हता लागून घ्यायचा की आम्हाला सुमितला वाचन त्यालाही माहिती आहे. कारण तो कंटिन्युअसली तुम्ही त्यांच्या घरच्यांना पण विचारू शकता, तो कंटिन्युअसली ताई दादा कुठे हेच शब्द बोलतो. कारण जेव्हापासून तो आमच्याकडे आमच्या साईटवरती पाणी मारायचं काम करायला लागला होता, मी त्याची परिस्थिती जवळून बघितली आणि मला सगळा अंदाज आहे की काय पोरगा काय क्वालिटीचं हेही मला माहिती आहे. माझ्या माहेरी सुद्धा तो म्हणजे जेव्हा पण हे मला घ्यायला यायचं किंवा आमच्याकडे काय कार्यक्रम असतो तो तिकडे येत असतो आणि मला माहिती आहे की तो पोरगा काय जितकं जुनून आहे तितकंच जुनून आम्ही काम केलंय त्याच्यासाठी. आणि हे सर्व देवाचा आशीर्वाद. आम्ही काय असं बोलत नाही की मी एकट्याने किंवा ह्यांनी किंवा त्याच्या म्हणजे जे काही परिवाराने, हे नाही, हे देव म्हणजे त्याची पुण्याई आहे, त्याच्या आई वडिलांची पुण्याई आहे आणि देवाचा आशीर्वाद आहे बस. असा इतका तर असा एवढा मोठा मित्रांनो संघर्ष झाला आणि खरोखरच आज त्यांबद्दल आपण जे ऐकलं त्या सर्वांकडून मला काल पण माझ्या अनेक जणांची कॉल आली की दादा आपल्याला तुमची मुलाखत आपल्याला पाहिजेलच, काय पण करून पाहिजेलच. खरोखरच आज पाऊस एवढाच चालू आहे तरी पण सर्व आज मित्रांनो शांत सुविधा. आणि काल ताई जे काल ऑपरेशन सक्सेसफुल झालं त्या ऑपरेशन नंतर काय सांगितलं डॉक्टरने, काय आनंद होता कालचा आनंद म्हणजे काल अख्खा जसं काल म्हणजे ती जी आदल्या त्या ऑपरेशनची आदली रात्र आहे तीच एकदम भयानक गेली होती. सतत डोक्यात एकच विचार होता की आपण तर पाऊल घेतलंय. आणि त्यालाही मी व्हिडिओ कॉलवरती पण तेच बोलली, कारण त्या रात्री पण मी जसं घरी आली तरी मी सांगितलं रात्री मला एक व्हिडिओ कॉल करा. त्यालाही सांगितलं की तू तुझे विल पॉवर कमी होऊन देऊ नको, मला माहिती आहे की तू तेवढा स्ट्रॉंग आहेस आणि त्याच ह्याच्यावरती मी इथपर्यंत तुला घेऊन आली. आता पुढचा प्रवास तुझा आहे, मी आतमध्ये तुझ्यासोबत नसणार आहे. माझा हाच शब्द होता त्याला की तू फक्त हे विचार करायचा आणि सतत तुझं आहे ना. त्याला मी जेव्हा तो कोमा म्हणजे व्हेंटिलेटर मधून पण व्हेंटिलेटरवर होता तेव्हाही मी त्याच्या कानामध्ये जाऊन, मला माहिती आहे की त्याचा ब्रेन डेड नव्हता, भले तो झोपू नये पण त्याचा ब्रेन डेड नव्हता. तेव्हा मी त्याच्या कानाजवळ जाऊन अफर्मेशन्स द्यायची की सुमित तुला चांगलं होऊन बाहेर निघायचं आणि तू डोळे ज्या दिवशी खोलशील ना त्या दिवसापासून मी पूर्ण लढाई लढणार आहे, मी तुला काही करून उभं करायचा प्रयत्न करणार आहे. आणि हेच अफर्मेशन्स मी देत राहिली आणि मला माहिती की ते त्याने ऐकलं आणि म्हणून तो बाहेर निघला त्याच्यातून. कारण मला तेवढा कॉन्फिडन्स होतं की म्हणजे मला बरेच जण बोलले होते की व्हेंटिलेटरवरती माणूस जरी असला ना तरी त्याचं ब्रेन काम करत असतं, तो सगळे त्याला
ऐकण्याची क्षमता पण असते त्याच्यामध्ये. फक्त आपण त्याच्या कानाजवळ जाऊन मी स्वतः त्याला सर्व देवांचे मंत्र सर्व त्याच्या कानात जाऊन बोलून यायची की देवा ह्याच्यातून ह्याला बाहेर काढ. आणि ते बोलतो ना ती पॉवर जसं मी प्रोव्हाइड करत होती ना त्याची विल पॉवर अजून स्ट्रॉंग होत गेली. मग त्याला मी काल पण तेच बोलली. ओटी मध्ये नेल्यावर पण त्याची जी म्हणजे ते डॉक्टरांची जी असिस्टंट आहे तिने पण मला व्हिडिओ कॉल केला. असं तर अलाउड नाहीये, पण ती बोलली की मैम मैं आपके लिए कर देती हूँ क्योंकि मुझे मालूम है जब आपको देखेगा ना वो आप कुछ बोलेंगे ना तो बराबर शांत बैठता है वो. कारण तोही बघा आता 1.5-2 महिने एखाद्या ठिकाणी पडून राहिला माणूस, ना हात हलू शकत ना पाय हलू शकत. आपण 1 तास पण नाही पडून राहू शकत. तर बरोबर. त्याच्या जीवाची जी तळमळ त्याची जी चिडचिड आहे ते त्याला कोणी शब्दामध्ये नाही सांगू शकत बरोबर. की हे काय चालू आहे. आणि तो ज्या प्रकारे तो चिडचिड करायचा तर फक्त तो ना ह्यांना आणि मलाच घाबरायचा. तर त्याचे पप्पा पण सांगायचे ताई तू येऊन त्याला ना जरा सांग, तू जरा त्याला येऊन बोल. त्याला पण त्या दिवशी काल मग त्याला मी बोलली की सुमित बघ इथपर्यंत जिंकलोय आता आपण, तू एकदम स्ट्रॉंग राहा, तू खचून जाऊ नको, बीपी तुझी लो होऊन देऊ नको, तुझं ऑपरेशन झालं ना की तू एकदम बरा होशील. मग तो बोलला की नाही, म्हणजे त्याने मान वगैरे हलवली. बोलतो नाही. तर मी बोलली आता बिलकुल घाबरायचं नाही आणि मस्तपैकी तू याच्यातून बाहेर निघ. आणि दिवसभर एकच फक्त मी 4 ते 5 तास आहे ना म्हणजे माझं दुसरं काम होतं. म्हणजे आता बघा हे पण जे काही आम्ही फंड जमा केलं हे पण काही इझिली नाही. प्रत्येक ठिकाणी मला जाऊन 4-4, 5-5 तास बसावं लागलेलं. जिथे जिथे मी हे आता बघा बोलताना इझी वाटतंय की आपल्याला हे सगळं जमा झालंय सगळं, पण त्याच्या मागे पण जी काय माझे मी नाही शब्दात सांगू शकत कोणाला. काल पण मी एक ठिकाणी असं जाऊन म्हणजे जेव्हा ऑपरेशनला होता तो त्या दिवशी मी एक ठिकाणी जवळपास घरातून मी 8 वाजता निघाले, मी तिथे 4 वाजेपर्यंत होते. आणि तिथून मी हॉस्पिटलला आली आणि मी एकच बोलले की जे काय मी करते ना त्याचं तू मला फळ दे बस. आणि ज्या वेळेस तो बाहेर आला मला फोन आला आतमधून ओटीमधून की मॅम सक्सेसफुल हो गया ऑपरेशन, अभी पेशंट को बाहेर निकालते. जसं झालं त्या क्षणाला माझ्या अश्रू थांबले नाही की बस एवढंच पाहिजे होतं मला. तो चालेल मला माहिती आहे त्याला 6 महिने लागतील, वर्ष लागेल, पण मला फक्त त्याचे की आता हे ऑपरेशन मधून त्याला बाहेर आणायचं होती हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. ते झालं. साधारण आता किती खर्च आला आता आतापर्यंत जर तसं आपण MGM पासून कॅल्क्युलेट केलं आता तर समजा मी वोखडला त्यांनी आम्हाला 57, 60 किंवा 65 पण जातील असं सांगितलं. एस्टिमेट देताना 57 लॅक्सचं दिलंय त्यांनी, पण ते बोलले 60-65 पर्यंत पण जाऊ शकतो. कारण ती पण एक म्हणजे जी सर्जरी आहे त्याची पण खूप डिटेल्स आहेत त्या गोष्टी. तर आता आम्ही त्यांना 40 लाख पर्यंत मी त्यांना करून दिले अरेंज. कारण 37 दिले होते आणि 3 लाख बाकी होते. ते पण त्यांना सांगितलं की ऑपरेशनच्या दिवशी संध्याकाळी मी कसंही करून अरेंज करून देईल. तर ते समजा आता माझ्या एकटीच्याच मुलीने सगळ्यांनी मिळूनच ते 3 लाख अरेंज केले आणि ते आम्ही 40 करून दिले त्यांना. आता त्याची उर्वरित रक्कम ज्यावेळेस आता त्याचे सर्व प्रोसिजर्स चालू आहे, ट्रीटमेंट चालू आहे, ICUतून जेव्हा तो बाहेर येईल त्या रोज तर बिल येत राहणार, पण एक बोलतो ना फायनल आम्हाला तेव्हाच की बाबा आतापर्यंत एवढं झालं. आता माहिती आहे आम्हाला की 20 लाख आम्हाला अजून द्यायचे आहेत त्यांना, पण त्याच्यावरही जाऊ शकते अमाऊंट. कारण त्याला फिजिओची जी फिजिओ आहे ती पण हाय क्वालिटीची फिजिओ त्याला लागणार आहे, कारण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची. तर सगळ्या गोष्टी म्हणजे आता तर एक सांगू का दादा, दुसरे हॉस्पिटलमध्ये आपण कोणाला ब्लेम नाही करत आहे, पण तिथल्यापेक्षा इथे आम्हाला एवढी इम्प्रूव्हमेंट दिली तर भले त्याला अजून त्याला उभं करायसाठी काही लागू दे, आपण फंड कुठूनही जमा करू शकतो. कारण सगळे तेवढे कॅपेबल आहेत, सगळे जिथे जे म्हणजे दादा लोक आहेत जे आम्ही स्वतः जे काय करतो, किंवा महेश दादा जे स्पेसिफिकली मी नाव घेईल की महेश दादाने मला डे 1 पासून सपोर्ट केलाय. कारण मी जसं दादाला MGM मध्ये होतं दादा मला कंटिन्यू फोन करून अपडेट घ्यायचे आणि दादा मला तेव्हाही बोलत होते की बाय तू सांग किती पाठवून देऊ. तर मी बोलायची दादा नको, आता गरज नाही. मला माहिती होतं ना की जर मला ज्यावेळेस गरज लागणार तेव्हा मी यांच्याकडे जाणारच आहे, तेव्हा ती खरंच गरज उपयोगीची. जोपर्यंत मला माझ्याकडून होतंय तर मी करणार. तर मी जवळपास हिंदुजाला गेली तरी पण मी कोणाकडूनच 1 रुपया घेतला नव्हता. आणि हिंदुजाचं झाल्यानंतर क्राऊड फंडिंग आम्ही ह्याच्या सर्जरीसाठीच फक्त जमा केली. त्याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये कोणाचाही 1 रुपयाचा हातभार आम्ही घेतला नाही दादा. कारण मला माहिती जर सर्जरी लागली तर सर्जरीचा खर्च अफाट होणार आहे. तर आपण उगाच कशाला सगळ्यांकडून आधी पैसे मागायचे किंवा आधी हे करायचं, उगाच लोकांच्या मनामध्ये वेगळा विचार येईल. म्हणून मी ते जे सांगतो ना ते 20-22 दिवस 1ही रुपया कोणाकडून घेतला नाही फक्त. आणि जे MGM मध्ये आम्ही त्याचा एक कुठला कार्ड वापरला होता आयुष्यमान, तो कार्ड 2 लाखाचा तेव्हा वापरला होता, पण बाकी काहीच खर्च मी कोणाकडून घेतला नाही. काय सांगशील महाराष्ट्राला काय आव्हान देशील त्या खेळाडू आहेत त्यांना काय आव्हान देशील आता सध्या किती आज मित्रांनो काय आव्हान देशील त्यांना?
आज सर्वांना एकच सांगेल की प्रत्येकाने आजपर्यंत जेव्हापासून आम्ही क्राऊड फंडिंग करतोय, आम्हाला आमचं स्वतःचं आम्ही NGO ओपन केलं, त्या अकाउंटवरती आम्ही घेतलं जेणेकरून ट्रान्सपरन्सी राहील, आम्ही सर्व रेकॉर्ड सर्व ऑडिट आमचं होईल, म्हणजे प्रत्येकाचा 1 रुपया पण तिथून इकडचं तिकडे होणार नाही. ही जबाबदारी आहे म्हणून मी दुसरं कोणाच्या अकाउंटवर न घेता स्वतःच्या NGOच्या अकाउंटवर घेतली आणि प्लस जे काही कोणी सेल्फ मदत करते ते त्याच्या सुमितच्या पप्पांच्या आणि सुमितच्या अकाउंटवर, आणि काही जण कॅश पण आणून त्यांच्या घरी देत होते, जे थोडीफार मदत जी आहे. पण 1 रुपया आज पणाला लागलाय दादा, प्रत्येकाचा 1 रुपया पण आहे ना तो पणाला लागलाय, म्हणून आज इथपर्यंत आम्ही म्हणजे सुमित येऊ शकला. आता ह्याच्या पुढे ही अजून त्याला भरपूर लागणार आहे. पोस्ट ऑपरेटिव्ह जे काय आपण बोलतो त्याच्यासाठी त्याला भरपूर खर्च लागणार आहे. आपण तसे असं म्हणजे जे ट्रस्ट वगैरे आहेत, म्हणजे मला फोन पण भरपूर जणांचे आले की तुम्ही ह्या ट्रस्टकडे जा, त्या ट्रस्टकडे जा, सगळीकडे झाले, सगळीकडे लेटर देऊन झाले, माझं सगळीकडे अर्ज करून झाले. आणि तुम्हाला पण माहिती अर्ज करायला जाताना असं नाही की लगेच लिहा आणि लगेच द्या, त्याच्या मागे पण हा पेपर आणा, तो पेपर आणा, ते पण किती कलेक्टिव्हली सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या, त्या सर्व आम्ही पूर्ण केलेले आहेत. फक्त आता सर्वांना एकच विनंती करते, आतापर्यंत जसं तुम्ही सर्वांनी साथ दिली तशी पुढे द्या, त्याच्यासाठी उभे राहा. आणि म्हणजे असे बरेच नाही का फिजिओथेरपिस्ट जे त्याचे ह्याचे स्पोर्ट्सचे वगैरे आहेत ना, ते सुद्धा पुढे आले होते की काय त्याला जर गरज लागली तर आम्ही तयार आहोत, आम्ही मदत करायला. तशी सर्वांना विनंती आहे की जसा सुमित घरी येईल तर घरी येईस तोपर्यंत जो प्रवास आहे पुन्हा अजून तो पण अवघडच आहे, त्याच्यासाठी सगळ्यांनी प्लीज आमच्या पाठीशी उभे राहा, सुमितच्या पाठीशी उभे राहा आणि त्याला जितकं शक्य होईल तेवढी मदत करा. आणि काही कोणाला डाऊट असेल तर माझा नंबर पण सगळ्यांना आहे पाहिजे तर डिस्क्रिप्शन मध्ये दादा देऊन टाका, पर्सनली मला येऊन विचारू शकतं की काय ह्याच्यामध्ये आहे. कारण जी त्याला जो डॅमेज होता ना त्याला, जो आता काही जणांनी रिपोर्ट्स नेले तर ते पण बोलत होते आमच्या हॉस्पिटलमध्ये आणा, ऍडमिट करा, आम्ही 50% करतो, 60% करतो, पण गॅरंटी कोणी देत नव्हतं. ऑपरेशन तर हिंदूच्या मध्ये पण होत होतं, मग स्पष्ट सांगते, पण हिंदूचे डॉक्टर काय बोलले की मी करेल, मी त्याचा फ्रॅक्चर नीट करू शकेल पण त्याचा कॉर्ड मी रिपेअर नाही करणार. आणि कॉर्डवरती त्याची पूर्ण बॉडी आहे, त्याचं बॉडीचं मोशन जे कॉर्डवर डिपेंड आहे, जे सेन्सेस आहेत ते सर्व नर्वस सिस्टम त्याच्यावरती आहे. मग ते फक्त फ्रॅक्चरला फिक्स करण्यात काय अर्थ आहे, मग ती चिरफाड का करायची. बरोबर. एक वेळ आली की हे वैतागून बोलायला लागले की जाऊ दे, जे होईल ते होईल, करून टाकूया बोलतात. स्वतः वडील बोलले, कारण काय करणार, त्याला असं पडून तर नाही बघू शकत ना आपण. बरोबर. मग नंतर झालं ते सर्व, आतापर्यंत सुखरूप झाले. याच्या पुढे सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे की जी मदत, जे काय सहकार्य तुम्ही केलं असंच पुढे करा. आणि त्याला अजून आता तुम्ही सगळ्यांनी बघालच की त्याची काय परिस्थिती आहे. काही जणांकडे आम्ही गेलो तर त्यांचं असं म्हणणं पण होतं तुम्ही एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं, किंवा बरेच लोक असे आम्हाला बोलत होते की तुम्ही तिकडे का नेता, JJ ला न्या, KM ला न्या. हे सांगणं मला जरुरी आहे, कारण असे मला रिस्पॉन्स घडले माझ्यासोबत. हे इझी नव्हतं सगळ्या गोष्टी, आपण पाऊल उचलणं. आणि कोणाचा तरी आज मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे, त्याच्यासोबत आपण खेळ नाही करू शकत. बरोबर आहे. हेच माझ्या डोक्यात होतं, कारण माझी जशी 2 मुलं तसा तो माझा 3रा आहे. मित्रांनो बघा, ही प्रेम आहे. मित्रांनो हा संघर्ष खूप मोठा झालाय. असं सुमितला, त्यांच्या परिवाराला सपोर्ट करा, अशीच भरभरून मदत करा आणि जेवढी होईल तेवढी व्हिडिओ शेअर करा. ताई खरोखरच आज सुमितच्या घराला माझे 2 शब्द बोलला, माझ्या चॅनल 2 शब्द बोलला. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढ्या पावसात आला माझ्या शब्दासाठी 2 शब्द बोलण्यासाठी, तुमचं खरं ते आभार मानतो दादा. पावसात काय दादा, म्हणजे आम्ही जे त्याचे वडील तुम्हाला सांगतील की काय आम्ही दिवस आणि रात्र एक केले, ते आम्ही शब्दात बोलू नाही शकत. दादा रडू नका दादा, बघा आज आपण जिंकलो ही लढाई दादा, रडण्यात काहीच अर्थ नाही. मी यांना पहिले पण बोलले की तुम्ही अश्रू जेवढे आता घालवाल ना त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण जेव्हा आपण बघा एक रड घालतो ना तर ते चुकीचंच होतं, नेगेटिव्हिटी येते. आणि मी पण खूप रडले. माझे मिस्टर म्हणजे आम्ही दोघं 3-3:30 वाजेपर्यंत एवढे भयंकर रडलो ना. पण मग मी नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून 5 वाजता मी विचार केला की नाही, आता मी जर रडत बसली तर काहीच होणार नाही. जर रडत बसलो तर आता ही वेळ पण नसती आली. खूप खूप धन्यवाद. तर आपल्या चॅनल 2 शब्द बोलला, असा सपोर्ट करा. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच परत सुमित घरी आला त्या दिवशी आपला नक्की मित्रांनो सर्वांच्या त्या शब्दाखाली त्याची आपण सगळी मुलाखत घेणार आहे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. दादा तुम्ही इथे आलात आणि खरोखर तुम्ही आम्हाला म्हणजे ही बोलण्याची संधी दिली ना, त्यासाठी थँक्यू. धन्यवाद.